ए परी ए परी काय आय कांट टॉक राईट नाऊ. हवालदार आहेत. हवालदारला सांगशील हवालदार आहे? नाही नाही मी फोनवर बोलते. हा पाहिलं मी तिकडे सिग्नलवर गाडी चालवताना मोबाईलवर बोलत होतीस, मग सिग्नल तोडलास. हा नंतर तुझ्या मागे शिट्ट्या मारत पळत आल्यावर मागे बसलं मैत्रिणीला गाडी घेऊन पळून लावलंस. मी बघितलं सिग्नल तोडलास तिकडे. मी नाही सिग्नल तोडला. तुम्ही बघू शकता सिग्नल असाच्या असा उभा आहे तिकडे. साधी एक खरंच नाही आली. खरंच सांगते मी सिग्नल नाही तोडला. सर इनामदारांचं पण एलिमिनेशन चालू करा ना. मी बघितलं स्वतःच्या डोळ्यांनी तू तो सिग्नल तोडलास. अरे वा रे वा. हे बघा सिग्नल तोडून पळती है जन, सिग्नल तोडून पळती है जन, त्यांना दंड करे हवालदार म्हणे. क्या बात आहे. माझा स्वरिचित कुठं तुम्ही एवढा स्वरचित अभंग ऐकवलात त्यापेक्षा मोठे ते काय येते. भरपूर झालं शहाणपणा. चल दंड काढ. दंड काढ. ही आहार रे तुझा विनोद. दंड काढला हीच. अगं दंड काढ म्हणजे फाईन. फाईन रुपये. हे बघ सिग्नल तोडला 400 रुपये आणि मोबाईलवर बोलत गाडी चालवत होती त्याचे 1000 रुपये 1400 रुपये काढ. चल एवढे नाही हो. 1400 रुपये काढायचे आत्ता. ऐका ना मी मोबाईलवर फक्त मी बघ बाळे उगाच टाइम नको खोटे. माझ्याकडे एवढे पैसे नाही येतो. ऐका माझं. एवढे पैसे कोणी मागतं का? किती गरीब आहे बघा. किती गरीब आहे. किती गरीब मी पाया पडते तुमच्या. मी गरीब आहे. मला सोड. मोबाईल उचल गाडी जाईल भपकन. त्याच्या मोबाईल उचल. बरोबर सांगितलं. 50,000चा मोबाईल गेला असता केवढा पडला असता. कुठे तुम्ही गरीब आहेस तू. लाज वाटते का गे? लाज वाटते? 50,000चा मोबाईल वापरते आणि गरीब बोलते स्वतःला. आहे गरीब सर. मी तुम्हाला सांगते मी ना पिक्चरला चालले होते. माझं नाही लक्ष गेलं. पण अगं पण पिक्चरच्या नादात तू फोटोत गेली असतीस आता. ऐका ना मी तुमच्या पाया पडते. ए बाळे हे खांडेकर. अरे सर काय खांडेकर काय चाललंय ड्युटी? तुम्ही कशाला? तुम्ही सिनियर आहात ना. तुम्हीच का सांगत मारताय मला. सर जय हिंद सर. जय. सर ऍक्च्युली ह्या बाईने गुन्हा केलाय तर जरा पावती बनवत होतो तिची. गुड गुड. काय गुन्हा केलाय? हे तुमचे सर आहेत का? हो आमचे सिनियर आहेत ते. सर बरं झालं सर तुम्ही आलात सर. हा माणूस भ्रष्टाचार करतो सर. माझ्याकडनं 100 रुपये उकळतोय. चिरीमिरी दे असं बोलला हा. नाही सर तोंडावर पलटी मारतोय. आत्ता या बाईने ते सिग्नल तोडला. बाई सर मी म्हणून तिला आता सिग्नल तोडला हिने. नाही सिग्नल तोडलो. 6 महिन्यांच्या गॅपचे एक्सप्रेशन एकाच वेळी देशील. तुझ्या बाळाने केलं तर त्याचं कौतुक करतील. आता तू केलं तर बदनामी करतील. खरंच सांगतो हिने सिग्नल तोडला म्हणून मी हिच्या मागोमाग आलो. खरं बोलताय? नाही हे मला म्हणाले ए चल 100 रुपये दे बायकोला घेऊन मला पिक्चरला जायचं असं बोलले. खांडेकर नाही सर तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. नाही सर ही तोंडावर खोटं बोलते सर. या बाईवर तुम्ही जबरदस्ती करता सर. नाही मी कशाला चिरीमिरी घेतली तुम्ही? नाही सर मी खरंच सांगतो बाई खोटं बोलते सर. मी देवा शपथ सांगतो सर. देवा शपथ. हवालदार तुम्ही शब्द काय घेताय तुम्ही? हा शब्द काय असे शब्द घेऊन काय खरं खोटं होत नसतं. तू घे ना शपथ. तू घेन मी. घे ना शपथ. घेते मी घेते. हस्त नक्षत्रात खेळत होते मी भोंडला. हस्त नक्षत्रात खेळत होते मी भोंडला. माझं नाव नम्रता संभेराव. मी सिग्नल नाही तोंडला. हे काय मी शपथ घ्यायला सांगितली तुला? मी नाव घेतलं. अरे पण कशाला घेतलंस ते एवढं वाईट? खेळत होते भोंडला सिग्नल नाही तोंडला. तुझ्या तोंडला काळं फसलं पाहिजे ग. ते यमक जुळत नव्हतं ना. नाही जुळलेलं नाहीये यमक. मी नम्रता संभेराव नाक माझा चोनला. हे चांगलं. अरे तुमचं काय चाललंय सर? नाही एक थर्ड पर्सन आणि काव्य रसिक म्हणून मी माझं मत दिलं. अहो सर बाकी स्किट तुमचे. काल तुमचं वर्क नाही झालं म्हणून मला ऍड केलं.
माझं काय तुम्ही कंटिन्यू करा. सर हे बघा, हे एवढं काय बोलायची गरज नाही सर. सर मी खरंच सांगतोय. हे बघ, मी ना सर, मी खोटं नाही बोलणार. मी वारकरी आहे सर, वारकरी. मी पण नेटकरी आहे सर. म्हणजे मी नेटकरी आहे. माझे नेटवर खूप फॉलोअर्स आहेत. हो, मी खोटं नाही बोलत. ऍक्च्युली आय एम राईट नाव इन मीटिंग. अरे हे बघा सर, आता तोंडावर खोटं बोलते सर. आय मीन मीटिंग. इथे मग मीटिंग. आपली ही मीटिंग नाहीये का? रणरणत्या उन्हाखाली आपण उभे आहोत, चर्चा करतोय. दिस इज अ मीटिंग. एक मिनिट तुम्हाला काय म्हणायचंय? तुम्ही खरं बोलताय, ही खोटं बोलतेय? हो सर, हो. तुम्ही खरं बोलताय? हो सर. प्रूव्ह करा. प्रूव्ह करा. मारे ना कणफडात. फालतू जोक नाही मारायचे. मी करतो सर. हा, प्रूव्ह करा. मी करतो सर. मी प्रूव्ह करतो. मी प्रूव्ह करणार. ठीक आहे, एक गोष्ट करून दाखव. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. सांगा काय? हे घे, हे घे. हे काय? हा आमच्या निसटले बाबांचा अंगारा. कोणत्या बाबांचा? निसटले बाबांचा अंगारा. हे काय नाव आहे का? निसटले बाबा. माय गॉड, निसटले बाबा. निसटले हे काय केलं? निसटले बाबा. निसटले. सर हे बघा, निसटले बाबांची मस्करी करू नका सर. पण असं कुठे नाव असतं का, निसटले बाबा वगैरे? तुमचे बाबा काय सतत तेल लावून असतात का पळायला? असे आले पकडायला निसटले बाबा. आले पकडायला. ए पोरी, जिबर खड्डे पडतील, चरे पडतील. हे बघ, आमच्या निसटले बाबांचा अपमान नाही करायचा. त्यांचा अंगारा हातात घेऊन खोटं बोलून दाखव. खूप सिद्ध पुरुष आहेत, सिद्धी मिळवली त्यांनी. आणि घाबरू नको, तुला काही होणार नाही. आमचे बाबा ना खूप मोठ्या हृदयाचे आहेत. तुझा सगळा अन्याय ना, तुझं सगळं पाप ना स्वतःच्या अंगावर घेतील. घे बोलून दाखव. मला काय जरा होणार त्यांचा विचार करा, फक्त त्यांचा विचार कर. हा घे, बोलून दाखव. मला काही होणार नाही ना. मग ठीक. मी सिग्नल नाही तोडला. हॅलो हॅलो खांडेकर साहेब, हा? आपल्या निसटल्या बाबांना आकडी आली आहे साहेब. माझ्याकडे बाईकच नाहीये साहेब, त्यांच्या तोंडातून फेस येतोय साहेब. अगं ए नको. बाईक कशी असते हे मी साधं पाहिलंही नाहीये. साहेब, आपले निसटले बाबा आपल्याला सोडून गेले साहेब. अगं कैदासने काय केलंस हे? अगं तुझ्या खोटा बोलण्याच्या नादात आमचे निसटले बाबा कायमचे निसटले. काय केलंस तू? काय केलंस तू? It really works. Oh, really? It really works. Yeah. You know the thing. माझं चुकलं. खांडेकर, महत्वाची चर्चा अहो, चालू. निसटले बाबा गेले, अजून काय महत्वाचं आहे? निसटले बाबा माफ करा. हरकत नाही. हे बघा, नाव त्यांचं निसटले होतं. निसटले ते. त्यांचं नाव चिपकले असतं तर राहिले असते ते. चल, कंट्रोल करा. कंट्रोल करायचं. ठीक आहे सर, माझं चुकलं. एका क्षुल्लक दंडाबाई निसटले बाबा गेले. बाळे, मला माफ कर, माझी चूक झाली. तुला खोटं बोलायचं ना, बोल खोटं. मी तुझ्या बापाच्या वयाचा आहे. माझ्या लेकीने सिग्नल तोडला असं समजून मी दंड भरे ना. चुकलं माझं. जा पोरी, जा. बाबा काय म्हणालात तुम्ही? बाबा MHJ महाविद्यालय सादर करीत आहे. बाबा काय म्हणालात तुम्ही? बाबा कर्टन. बाबा मला अशी पोरी, अशी मायेनं हाक आजपर्यंत कोणीच मारली नाही. बाबा पोरी, बाबा पोरी. बाबा बाबा दुम दुम. बाबा बाबा तुम्ही दमला असाल ना बाबा. बाबा आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट काढल्यात बाबा. आमच्यासाठी तुम्ही रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली बाबा. बाबा तुम्ही आमच्यासाठी खूप झिजलात बाबा. बाबा तुम्ही दमला असाल बाबा. मी तुमचे दुखलेले पाय चेपून देऊ का बाबा? देऊ का बाबा चेपून? बाबा मी तुमच्या डोक्यावर तेल घालू? मी सेवा करू तुमची? करू? कर बाबा बेडचा आवाज येतो. कर मी बोलतोय. कर आबा पोरी, सेवा कर. पोरी, हा. मी ऐकलं आज तू
गाडी चालवताना सिग्नल तोडलास? नाही बाबा, मी सिग्नल नाही तोडला. उलट कुणीतरी भ्रष्ट हवालदार आला आणि माझ्याकडनं 100 रुपये घेऊन गेला. इमोशनल झाला पण खोटच बोलते असं. एक मिनिट, मला कळलेलं आहे. मला केबिन मध्ये भेटा, तुम्ही खोटं बोलताय. सर, कळलं? नाही, याचं उत्तर मला पाहिजे. केबिन मध्ये भेटा मला. ऐका, माझ्यावर विश्वास ठेवा. अहो साहेब, कशाला त्यांना ओरडताय? या बाईंनी सिग्नल तोडलाय. हा बघा व्हिडिओ. हा कुठला दाखवला तुम्ही व्हिडिओ? भलताच आहे हा. नाही हात अरे हा पुढचं आहे. हा. एक मिनिट, अहो, एक हे मी नाहीये. हे कोणतरी मास्क लावलाय चेहऱ्याला. हे मी ओ नाही. बाई, पुरे झालं. किती नाटकं कराल. सरळ दिसतंय तुमचा चेहरा आहे. नियम तोडलाय तुम्ही बाई. काय हो, नको तिकडे पार्किंग करायचं, सीट बेल्ट लावायचे नाहीत, हेल्मेट घालायचं नाही. आपल्या सुरक्षेसाठी असतं ना हेल्मेट. अहो, स्वतःच्या सुरक्षेसाठी तुम्हाला दंड भरावा लागला. ह्यापेक्षा निंदनीय गोष्ट काय असू शकेल मला सांगा. बाई, एक लक्षात ठेवा, नियम पाळा आणि अपघात टाळा. ऍक्च्युली ते सगळं ठीक आहे, पण ही क्लायमॅक्सची वाक्य माझी होती. तू का घेतलीस? हे सगळं तुझं नेहमीच आहे. स्किट मध्ये घ्या, सगळा भाव खाऊन जा. हे नेहमीच नाही, हे तुमचं वर्क होत नाही, हे मला इथं आमचं बोलवलं होतं. यार. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हिवतापासाठी गप्पी मासे पाळा आणि स्वतःच्या स्किट मध्ये ह्याला घेणं टाळा. मस्त झाला परफॉर्मन्स. विचारूया सरपंचांना, त्यांना ही रस्त्यावरची भांडणं कशी वाटलीत? अलकाताई? मस्त स्किट झालं. मला आज माझा खूप संबंध आला असेल. तुम्हाला माहिती आहे माझ्या ड्रायव्हिंगचे किस्से. नो एंट्रीत एवढ्यांदा घुसले आहे आणि मला आठवतंय मी एकदा नो एंट्रीत घुसले आणि मला कळलं समोर पोलीस उभा आहे. मी लगेच केलं, अरे बापरे सर, मी ना चुकून घुसले, मला खरं इथे जायचं होतं. कुठे जाऊ? अगदी इनोसंट चेहरा केला. त्यांनाही वाटलं मी खरंच चुकले की काय. त्यांनी मला सांगितलं, ताई जाऊ दे, काय हरकत नाही, तुम्ही अशा जा, परत तुम्हाला तिथल्या तिथे ते मिळेल. मला ती बिल्डिंग जवळ होती म्हणून मी तशी गेले. 2-3 महिन्याने तीच वेळ आली आणि नेमका तोच पोलीस होता. त्यांनी सांगितलं, आता रिसीट फाडा. कॅडल रोडचा सिग्नल. त्यामुळे मला आज मजा आली. नम्रता आणि प्रसादचं हे स्किट बघताना मला मीच दिसत होते तिकडे की सिग्नल तोडणं आणि सगळं. आत्ता मी त्यातनं सगळं बाहेर आले आणि खरंच रिसीट आपल्याला फाडावे लागतात आणि आपण ते भान ठेवावं लागतं. खूप मजा आली, खूप मजा आली. मकरंद दादा? वाह, भन्नाट. समीरची एंट्री बहुत बढिया. आणि ॲज युजल तू भाव खाऊन खरंच तू मनातली एक तळमळ अशी जी बाहेर काढलीस की हिवताप टाळा आणि ह्याला घेणं टाळा स्किटमध्ये, हे मला जास्त भावलं आणि पटलं. आणि नम्रता, किती सुंदर तू आज काम केलंस. काय त्या सगळ्या छोट्या छोट्या जागासुद्धा इतक्या सुंदर पद्धतीने घेतल्या. पण आता आपण शहरात राहतो, मुंबईसारख्या महानगरात. आपण पाहतो पोलिसांना प्रचंड त्रास आहे. कारण लोक एक तर नियम तोडतात आणि त्यानंतर आर्ग्युमेंट जे करत राहतात ना सारखं, त्या पोलिसांना मला नेहमी असं वाटतं की त्यांचं किती आयुष्यात खडतरपणा आहे हा. म्हणजे एवढ्या मोठ्या शहरात सातत्याने सिग्नल तोडणं, सातत्याने आर्ग्यू करणं. आता निदान काहीतरी आधुनिकीकरण होत चाललं हे बरं आहे, पण बाकी तुमचा मिश्किलपणा हा तुम्ही टवटवीत अगदी भाजीसारखा ताजा ठेवला आहे. त्याबद्दल मनापासून अभिनंदन. क्या बात. थँक्यू सो मच.